एक धाव मिळेल, एका धावेने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत 56, 56. इथे पुन्हा एकदा स्विच हिट करण्याचा प्रयत्न, यावेळेस धावेल. पाठीमागचा बॉल डॉट होता. लेग बाईकच्या माध्यमातून ही धाव आली. 56 धावा धावफलकावरती. आनंद मुथा आणि यश कासलीवाल ही जोडी मैदानावरती आहे. पुढचा बॉल आपण पाहतोय, फ्लिक केलंय, फ्लिक ऑफ द रिस्ट. डीप मध्ये आनंद चोपडा खूप वेगाने आले. 2 धावा पूर्ण होतील. 2 धावेंच्या साह्याने धावफलक पुढे जाईल. 58 धावा धावफलकावरती. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये मनगटी फटका आपण पाहिला. रिस्टच्या साह्यानं फ्लिक केलं होतं बॉलला. आशिष भंडारी बॉलिंग ट्रॅकवरती. इथे सरळ बॅटने बॉलला डिफेन्स करतायत. डॉट बॉल. एक बॉल शिल्लक आहे 6व्या षटकामधला. आशिष भंडारी बॉलिंग ट्रॅकवरती. फलंदाजीसाठी आनंद मुथा, यश कासलीवाल ही जोडी मैदानावरती. इथे लाजवाब एफर्ट तुम्हाला पाहायला मिळाले. क्षेत्ररक्षकाचे प्रयत्नांचे पूर्ण मार्क, 100% कमिटमेंट तिथे पाहायला मिळाली. रिप्ले मध्ये आपण पाहूयात. स्विच हिट केला होता आणि चांगला एफर्ट पाहायला मिळाला. लाजवाब एफर्ट शेवटच्या बॉलवरती. 59 धावा धावफलकावरती. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 6 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. 4 षटकांचा खेळ अद्याप शेष. एकोणसाठ धावा धावफलकावरती. रोहित चित्तर बॉलिंग ट्रॅकवरती दाखल झालेत. इथे लॉफ्ट केलाय लॉंग ऑन रिजनला. आनंद मुथा यांचा आनंद देणारा फटका अवित्री वेलॉसिटी किंगच्या डगआउट मध्ये. लाजवाब अप्रतिम हिट. अवित्री बाईक सिक्सर. ऑफ्टमच्या बाहेर सफल झाले. हाफ वॉली होता आणि त्याला मात्र पनिश केलंय. षटकार. स्वॅग से करेंगे सबका स्वागत. पहिलाच बॉल होता रोहित चित्तर यांचा स्पेलचा षटकार. हा बॉल देखील फुल टॉस आहे. डीप मध्ये प्रोटेक्शन. गौरव गोखले तिथे आहेत. एकच धाव मिळेल, एका धावेने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत 66 एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. लेफ्ट राईट कॉम्बिनेशन तुम्हाला विकेटवरती पाहायला मिळते. 66 धावा धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. कमालीचा हा फटका आपण पाहतोय. दूरवरती देखील जाणार आहे. टायमिंग प्रॉपर झालं. फुलर लेनचा बॉल हाफ वॉली होता. यश कासलीवाल चुकले नाहीत. बॉलला पाठवलंय मिड विकेट सीमारेषच्या पलीकडे. अवित्री बाईक्स सिक्सर. यश कासलीवाल आता मात्र दोनही बॅट्समन लयीत आलेत आणि ती लय तिथे पाहायला मिळते. रिदम पाहायला मिळतोय. आनंद मुथा 22 बॉल मध्ये 40
14 बॉलमध्ये 22 यश कासलीवाल. लेफ्ट आर्म पेसरचा मात्र भरपूर समाचार इथे घेतलाय. सुरुवात षटकारानं झाली, त्यानंतर सिंगल आली, परत एक षटकार आला, परत एक सिंगल आली आणि पुढच्या बॉलवरती काय होईल ही उत्सुकता आहे आता. आनंद मुत्ता 14 धावा आल्यात पहिल्या 4 बॉलमध्ये. त्र्याहत्तर धावा धावपलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. इथे देखील लॉफ्ट केलाय, क्षेत्ररक्षक आहेत परंतु बनतील दर्शक आणि हे षटक असंच काहीसं राहिलंय. पुन्हा एकदा षटकार आलाय. आनंद मुत्ता यांच्या बॅटमधून शेवटच्या बॉलवरती सिंगल येते का ते देखील पाहायचंय, कारण पहिल्या बॉलवरती षटकार, दुसऱ्या बॉलवरती सिंगल, त्यानंतर तिसऱ्या बॉलवरती षटकार, चौथ्या बॉलवरती सिंगल आणि 5व्या बॉलवरती पुन्हा एकदा षटकार आलाय. इथे डॉट बॉल आहे, फुलर लेनचा बॉल आपण पाहतोय, डॉट आलाय. शेवटचा बॉल 79. 79 धावा धावपलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 7 षटकांचा खेळ इथे पूर्ण झालाय. यश कासलीवाल कालपासून टीम ज्या पद्धतीने खेळली खुश असतील ते देखील, कारण अतिशय चांगला परफॉर्मन्स टीमचा पाहायला मिळालाय. यश कासलीवाल यांच्यावरती एकाकी जबाबदारी यायची, एका बाजूने विकेट जायच्या, परंतु कालपासून तसं झालं नाही. काल रोहित सिंघवी यांची बॅट तळपली, त्यांच्या बॅटमधून अर्धशतक आलं आणि आज देखील आनंद मुत्ता थोडेसे वरती खेळायला आलेत, परंतु चांगली गेम आतापर्यंत त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळालं, चांगलं क्रिकेट पाहायला मिळालं. आणि यश कासलीवाल स्वतः आज त्यांना देखील वेळ मिळाला, कारण पार्टनरशिप बिल्ड करण्याची संधी मिळाली. सर्व जबाबदारी यश कासलीवाल यांच्यावरती आल्या नाहीत आणि आज हात खोलण्याची संधी होती यश कासलीवाल यांच्याकडे देखील आणि त्याचा मात्र पुरेपूर उपयोग त्यांनी केला आतापर्यंत. इथे देखील आनंद मुत्ता खूप वेगाने धावलेत. यश कासलीवाल इथे पाहत राहिले बॉलकडे, थोडेसे तिथे चूक होण्याची संधी होती परंतु वाचलेत, थोडक्यामध्ये बालंबाल बचावले. एक धाव आली, एका धावेने धावपलक पुढे जाईल. 80 धावा धावपलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. यश कासलीवाल विचार करत असतील की आतापर्यंत इनिंग चांगली चालली होती, परंतु आता इथे ऐन मोमेंटला धावबाद होणं महागात पडलं असतं. ते त्यांना माहिती आहे, टीमची नीड आहे मैदानावरती उभं राहणं. ज्यावेळेस देखील फटका चांगला, डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. कव्हर रिजनला एकच धाव तिथे मिळेल, एका धावेने धावपलक पुढे जाईल. धावपलकावरती धावा आहेत 81. 81 लॉस ऑफ द 1 विकेट. स्क्वेअर ऑफ द विकेट. खूप चांगली फलंदाजी करतात यश कासलीवाल. मला वाटतं सरळ बॅटने जर खेळले असते तर कदाचित चांगला बॅटवरती आला असता हा बॉल, परंतु इथे चूक झाली. लेंथ खूप महत्वाची आहे, ज्यावेळेस तुम्ही स्विच हिट अटेम्प्ट करतात त्याच्यामध्ये लेंथ खूप महत्वाची आहे. इथे चूक झाली आहे. डॉट बॉल. गोलंदाज आशिष भंडारी. इथे बॉल हलक्या हाताने खेळतायत आणि ही खासियत आहे यश कासलीवाल यांची. बीजी प्लेयर आहे, बेस्ट ॲथलीट तर आहेत परंतु बीजी देखील असतात. ज्या वेळेस मैदानावरती यश कासलीवाल स्ट्राईक रोटेशन तुमचं बंद राहणार नाही, ते सुरू राहणार. धावांची भूक तुम्हाला कायम पाहायला मिळेल. रन मशीन आहेत यश कासलीवाल. 25 बॉलमध्ये 47. या स्पर्धेमधील दुसरं अर्धशतक आज पाहायला मिळेल का? इथे बॉल आपण पाहतोय पुश केलंय, एकच धाव मिळेल. 48 धावेंवरती पोहोचलेत आनंद मुत्ता इंडिव्हिज्युअल. 83 धावा धावपलकावरती. 26 मध्ये 48, 18 मध्ये 25 यश कासलीवाल. इनिंग चांगली बिल्ड केली, टाइम मिळाला मध्ये. असं वाटलं की विकेट तिथे जाण्याची चान्सेस आहे, परंतु चांगलं कॉन्सन्ट्रेट केलं दोन्ही फलंदाज. हॅलो. 83 धावा धावपलकावरती
आहेत एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. 8 षटकांचा खेळ पूर्ण झालाय आणि या षटकामध्ये धावा आल्या नाहीत. पाठीमागच्या षटकामध्ये खूप वेगाने धावा आल्या, 3 षटकार आले, त्या व्यतिरिक्त 2 सिंगल आपण पाहिल्या आणि 20 धावा खरं तर पाठीमागच्या षटकामध्ये आल्या होत्या. परंतु हे षटक जर पाहिलं तर आशिष भंडारी यांनी मोमेंटम परत एकदा आपल्या बाजूने शिफ्ट केलंय. अर्धशतकाच्या जवळ आहेत आनंद मुत्ता, अगदी उंबरठ्यावरती. आणि 19 बॉलमध्ये 25 धावा यश कासलीवाल नाबाद आहेत. इथून मात्र अटॅकिंग क्रिकेट खेळलं जाणार की मग जसं सुरू आहे तसंच क्रिकेट पुढे पाहायला मिळेल हे देखील पाहायचंय. आशिष भंडारी 2 षटकांमध्ये केवळ 7 धावा, एका बाजूला 83 धावा आल्यात, परंतु 2 षटकांमध्ये 7 धावा त्यामध्ये आशिष भंडारी यांनी खर्च केल्या. चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. बाकी सर्व गोलंदाजांवरती आक्रमण केले आणि बॉलिंग ट्रॅकवरती चला वेळ वाचवणं गरजेचं आहे. टाइम तुम्ही सेव्ह करा. ऑलरेडी पाऊस आपल्याकडे येऊन गेलाय आणि त्याच्यामुळे वेळ आपला गेलेला आहे. थोडासा जास्तीचा वेळ आपला खर्च झालाय ऑलरेडी. पुढचा बॉल हलक्या हाताने बॉलला ढकलतात. इथे धावबादची संधी आहे आणि कदाचित धावबाद देखील झाले असते. एकच धाव तिथे मिळेल. आनंद मुत्ता अर्धशतकाच्या अगदी उंबरठ्यावरती आशा सोडली होती त्याने, परंतु असं म्हणतात ना मराठीमध्ये एक म्हण आहे, देव तरी त्याला कोण मारे, आणि ते चित्र मैदानावरती पाहायला मिळत आहे. क्षेत्ररक्षक मेहरबान, तो बल्लेबाज पहिलवान, ते चित्र पाहायला मिळालं. 84 धावा धावपलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. यश कासलीवाल फटका अप्रतिम. क्षेत्ररक्षक आहेत, प्रयत्न करतील बॉलला रोखण्याचे. धाव इथे एकच मिळेल. एका धावेने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत 85, 85. गॅप मध्ये बॉलला मारायचं होतं. 85 धावा धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये आणि बॅट सेव्हिंग देखील फुल तिथे पाहायला मिळाली नव्हती. 27 बॉलमध्ये 49 धावेंवरती नाबाद आहेत. अर्धशतक इथे पूर्ण होईल आनंद मुत्ता यांचं. स्पर्धेमधील दुसरं अर्धशतक आपण पाहतोय. अवित्री वेलॉसिटी किंग्स या टीम साठी आनंद मुत्ता यांचं अर्धशतक पूर्ण. फुलटास बॉल डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये बॉल गेलाय. एकच धाव मिळेल. एका धावेने धावफलक पुढे जाईल. इथे हवेत बॉल आहे. प्रयत्नांचे पूर्ण मार्क मिळतील. रोनाल्डो तिथे होते. अतिशय चांगला अटेम्प्ट पाहायला मिळेल त्यांच्या माध्यमातून. एक धाव इथे मिळेल. एका धावेने धावफलक पुढे जाईल. अठ्ठ्याऐंशी धावा धावफलकावरती आहेत. हेलिकॉप्टर यावेळी पाहायला मिळतोय. डीप मध्ये आहेत सौरभ. एकच धाव मिळेल. एका धावेने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत 89. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 89. लॉस ऑफ द 1 विकेट. 9 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. आनंद मुत्ता आणि यश कासलीवाल ही जोडी मैदानावरती या अर्धशतकाच्या पलीकडे आहेत. आनंद मुत्ता 51 धावेंवरती नाबाद आहेत. रोहित चुत्तर यांचे 2 षटकं पूर्ण झालीत. गौरव चुत्तर बॉलिंग ट्रॅक वरती दाखल झालेत.
ज्यांनी पहिलं षटक टाकलं होतं. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती 13 धावा पहिल्या षटकामध्ये देखील आल्या होत्या. स्कोअर कार्ड 100 पार जाणार का हे देखील चित्र पाहायचं. यश कासलीवाल मैदानामध्ये आहेत, सर्व गोष्टी शक्य आहेत, परंतु इथून विचार करेल ब्ल्यू फिनिशर संघ. आत्तापर्यंत एका बाजूने फक्त धावा पाहिल्यात, इथून एखाद दोन विकेट जर पाहायला मिळाल्या शेवटच्या षटकामध्ये तर शेवट गोड करता येईल आणि मोमेंटम ब्ल्यू फिनिशर संघ आपल्या बाजूने देखील करण्याचा विचार मैदानावरती करत असेल. प्लॅन दोनही बाजूने बनवले जात आहेत, परंतु कोणाचे प्लॅन कोणावरती भारी पडतात क्रिकेटमध्ये हे चित्र पाहायचे. अंतिम षटकाचा खेळ अद्यापही शिल्लक आहे. इथे गौरव होते, खूप क्विक बॉलला गॅदर केलं आपण पाहिलं. फेकी देखील अप्रतिम, परंतु एक धाव मिळेल. 90 धावा धावपलकावरती, 90 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 90 धावा धावपलकावरती आपण पाहतोय. पाच बॉल अद्याप शिल्लक आहेत. इथे हवेत बॉल, क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली पोहोचलेत आणि सफलता इथे आली. आपण पाहतोय आनंद मुथा जे सेट फलंदाज होते ते बाद झालेत आणि स्कोर कार्डला थोडासा ब्रेक इथे लागलाय. सेट होते आनंद मुथा, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला आणि जे की स्वाभाविक होतं. अंतिम षटकामध्ये तुम्ही आहात, सेट फलंदाज आहेत, तर तुम्ही चान्स घेणार. नवीन फलंदाज आपण पाहतोय प्रतीक भंडारी मैदानावरती दाखल होत आहेत. क्रमांक 4 वरती यश कासलीवाल देखील मैदानावरती आहेत, परंतु सध्याच्या घडीला नॉन स्ट्राईक एंडला ते आहेत. ऑन स्ट्राईक प्रतीक भंडारी. सफलता इथे मिळाली गौरव यांना. शरीरावरती बॉल इथे आदळलाय. आपण पाहतोय एका धावेचा कॉल होता यश यांचा. लेग बाईकच्या माध्यमातून एक धाव आली. एका धावेने धावपलक पुढे जाईल. पुढचा बॉल आपण पाहतोय इथे अर्ध्या पिच वरती आणि आशा सोडली. फलंदाजाने धावबाद होतील. विकेट, फलंदाज बाद. विकेट सॅक्रिफाईस केली आपण पाहिलं यश कासलीवाल यांच्यासाठी. सेट फलंदाज आहेत. कुणाल नहार मैदानावरती दाखल होत आहेत. बॅटिंग ऑर्डर मध्ये खूप चेंजेस आज पाहायला मिळाले. यश कासलीवाल त्यांच्या योग्य नंबरवरती आज फलंदाजीला होते. इथे लॉफ्ट केलाय, क्षेत्ररक्षक आहेत, बनतील दर्शक. बॉल जाईल आउट ऑफ द पार्क. यशस्वी भव यश कासलीवाल यांच्या बॅट मधून आलाय. अवित्री बाईक्स सिक्सर. $97 शेवटचा बॉल. पुन्हा एकदा लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. इथे एकच धाव मिळेल, ती लेग बाईटची असेल. 98 98 धावा धावपलकावरती. 99 धाव्यांचं लक्ष इथे ठेवलं गेलंय ब्ल्यू फिनिशर्स या संघासमोर. निर्धारित 10 षटकांमध्ये त्यांना 99 बनवायच्यात. रामसा वॉरियर्स आणि महावीर सुपर किंग्स दोन्ही संघांचे संघनायक. मॅच नंबर 28चा टॉस आपण करतोय. महावीर सुपर किंग्स आणि रामसा वॉरियर्स या दोन संघांदरम्यान
आनंदाची भावना असते, एक काहीतरी करून दाखवायची इच्छा असते. ठीक आहे, आत्तापर्यंत आम्ही थोडंसं बऱ्याचशा गोष्टींमध्ये एंड मुमेंटला कमी पडलो आहे, नाहीतर आमच्या आत्तापर्यंत झालेल्या 5 पैकी 4 मॅचेस मध्ये एक अशा परिस्थितीत आलो होतो की जिथून मॅच आम्ही पूर्णपणे आमची करू शकत होतो. पण लक फॅक्टर म्हणा किंवा ऐन मोमेंटवरती चान्सेस स्लिप झाल्यामुळे म्हणा हारलो आहे. पण आज पूर्ण ताकद लावू आणि जिंकण्याच्या हिशोबानेच मैदानात उतरू. ज्या काही विकनेस होत्या त्या आता स्ट्रेंथमध्ये बदलल्यात का? काय काम केलं विकनेसवरती जो वेळ मिळाला होता त्या वेळामध्ये? नक्कीच तुम्ही पाहू शकता की 2 वेळा 3 वेळा आम्हाला 69 डिफेंड करायच्या होत्या, 63 डिफेंड करायच्या होत्या. तिथून आम्ही 5 ओव्हर 45, 5 ओव्हर 50 पर्यंत मॅच आणली आणि त्या ठिकाणी मॅचेस आमच्या हातून स्लिप झाल्या. तर प्रॉपर बॉलिंग लाईनअप ज्या त्या वेळेला समोर बॅट्समन पाहून काढायचे आणि बॉलिंगवरती जे प्रॉपर टप्प्यावर आपल्याला बॉल हवेत त्या हिशोबाने बॉलिंग करायची. त्या हिशोबाने आम्ही मेहनत घेतली आहे. त्याच हिशोबाने बॅटिंग आमची वर्कआउट करत नाही, तर त्या हिशोबाने बॅटिंगमध्ये सुद्धा आज तुम्हाला पोझिशनचे चेंजेस दिसतील. खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला असतील. आणि इकडे महावीर सुपर किंग संघाचे देखील संघनायक आपल्या सोबत आहे. टॉस जर जिंकला असता तर निर्णय काय असता? आता गोलंदाजी करायची. 7 6 5 4 3 2 1 लेट्स प्ले. डिफेंड करू, चेस करू, बघू काय. लेट्स सी व्हॉट हॅपन्स. टीम काही बदल आहेत का? नाही, टीम मध्ये काही बदल नाही. एक प्लेअरचं आम्ही फक्त अप अँड डाऊन करतोय. तर टीम ॲज इट इज असेल. इथे आपण पाहतोय रामसा वॉरियर्स संघानं टॉस जिंकलाय. प्रथम ते फलंदाजी करतील आणि दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा इथे आहेत. टॉस बॉक्समधून ही न्यूज आहे की रामसा वॉरियर्स संघानं टॉस जिंकलाय आणि ते प्रथम फलंदाजी करतील. कॅमेरामॅन गौरव नेक्ससह तुषार शिंदे 7S लाईव्ह. स्टे स्टँडर्ड विथ अस. आपण जाऊयात कॉमेंट्री बॉक्समध्ये. थँक्यू. पहिली विकेट या ठिकाणी मिळते आहे. फलंदाज बाद होऊन परतणार आहेत. पहिला धक्का, पहिला अत्रा. पहिल्या विकेटचं पतन या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळतं. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु तिथे खूप चांगला झेल पकडला गेला आणि विकेटचं पतन तिथे झालं. पवन गुंदेच्या पहिलं षटक मैदानावरती हाताळताना आपल्याला बघायला मिळत आहेत. दोन संघ एकमेकांच्या विपक्षामध्ये खेळत आहेत. एका बाजूला अवित्री व्हेलॉसिटी किंग्स आणि दुसऱ्या बाजूला ब्ल्यू फिनिशर्स. या दोन संघांमध्ये ही लढत आपल्याला मित्रांनो बघायला मिळते आहे. पहिला डाव संपल्यानंतर 98 धावांचं आव्हान ठेवण्यात आलंय. 98 बनवले आणि 99 धावांचं आव्हान ठेवण्यात आलंय. ब्ल्यू फिनिशर्स या संघाच्या समोर आहे. यावेळेस मिड ऑन मध्ये नक्कीच मिड ऑनचा क्षेत्ररक्षक चेंडूवरती पोहोचतोय. वाईडिश मिड ऑन मध्ये बॉलला अडवलं. दरम्यानच्या कालावधीमध्ये आपण जर पाहिलं तर धाव मात्र मिळणार नाहीये. गौरवजी घुगडे आणि दुसऱ्या बाजूला किरण भंडारी आपल्याला पाहायला मिळतील. शॉट अँड पुल केलंय. तिथे मिड विकेटच्या दिशेने बॉल चाललाय. एक सिंगल कंप्लीट होत असताना आपण मैदानावरती पाहतोय. एकच्या मदतीने धावसंख्या देखील पुढे जाईल. धावफलकावरती धावसंख्या आपण पाहतोय 5. या अगोदर आपण जर पाहिलं तर एक सिंगल आल्यानंतर गौरव गुगळे आले स्ट्राईकला आणि त्यानंतर एक चौकार त्यांनी ठोकलेला आहे. 4 धावा मिळत आहेत. पहिलं षटक आपण इथे पाहतोय मैदानाच्या आतमध्ये, जे मात्र संपलं जात आहे. बॅकफुटला जाऊन बॉलला खेळला. बिटवीन द गॅप हा फटका खेळला. आउटफील्ड वेगवान आहे. क्षेत्ररक्षक पाठलाग करताना पाहायला मिळाले, परंतु चेंडू थांबणार नाही. सीमारेषेच्या पलीकडे बॉल जाताना पाहायला मिळतं. पहिलं षटक संपलेलं आहे आणि पहिल्या षटकाचा खेळ झाल्यानंतर 10 एक बाद 10.
दुसरं षटक आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी टाकले जाते आणि दुसरं षटक टाकण्यासाठी यश कासलीवाल यांना आमंत्रित करण्यात आलं. अवित्री वेलॉसिटी किंग्स मागच्या सामन्यापासून खूप चांगला खेळ या संघाने केलेला आहे. प्रामुख्यानं फलंदाजीच्या माध्यमातून या संघाने खूप प्रभावित केले. प्रशंसनीय कामगिरी, उल्लेखनीय कामगिरी आणि कौतुकास्पद कामगिरी आपल्याला अवित्री वेलॉसिटी किंग्स संघाची बघायला मिळालेली आहे. मित्रांनो, या स्पर्धेमध्ये सर्वोच्च धावसंख्या अवित्री वेलॉसिटी किंग्स संघानेच बनवली आहे आणि या स्पर्धेमधलं पहिलं अर्धशतक यांच्याच संघातील खेळाडू रोहित शिंगवेने बनवलं आणि या स्पर्धेतलं दुसरं अर्धशतक देखील यांच्याच संघातील खेळाडूने बनवले. पहिल्या डावामध्ये आपण जर पाहिलं तर हे अर्धशतक पूर्ण होताना आपल्याला बघायला मिळालं. 98 धावा त्यांनी बनवल्या होत्या. आनंद मुत्तासर तिथे अर्धशतक कंप्लीट करताना पाहायला मिळाले होते. 99चं आव्हान आहे. या आव्हानाचा पाठलाग ब्ल्यू फिनिशरचा संघ कशा पद्धतीने करतोय? विजेता कप 2024च्या निमित्तानं उपस्थित सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. या प्लेटचा बॉल आपण जर पाहिलं तर फक्त दिशा दिली आहे. वेगाचा खूप चांगला वापर केलाय. फाईन लेगच्या दिशेने बॉल मार्गस्थ होतोय. तिथे क्षेत्ररक्षक चेंडूवरती आलेच जरूर. फेक चांगली पाहायला मिळाली, परंतु हरणाची चपळाई बघायला मिळाली या दुसऱ्या धावेमध्ये देखील आपण पाहतोय. 2 धावा पूर्ण झाल्या. 2च्या मदतीने धावसंख्या पुढे जात असताना 12 या आकड्यावरती आपण बघू शकतो यश कासलीवाल अष्टपैलू खेळाडू आहेत. गतवर्षी मॅन ऑफ द सिरीज त्यांनी मिळवली होती. यावर्षी अवित्री वेलॉसिटी किंग्सच्या संघाचं प्रतिनिधित्व ते करतायत. फुलर लेंथवरचा बॉल ड्राईव्ह केलाय. तिथे आहे क्षेत्ररक्षक कव्हरमध्ये बॉल अडवलं जात आहे. धाव इथे मिळणार नाहीये. टॉटबॉल येत असताना आपल्याला पाहायला मिळतं. प्रयत्न करावे लागतील. इथे ब्ल्यू फिनिशर संघाला देखील या 99 धाव्यांसाठी फार मेहनत करावी लागेल मैदानामध्ये, कारण या धावा होऊ शकतात. असं नाही की या धावा बनवल्या जाऊ शकत नाहीयेत, परंतु तुम्हाला त्यासाठी सकारात्मक मैदानावरती राहावं लागेल. बॉलला हलक्याने ढकललंय. एक सिंगल तिथे पूर्ण होत असताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. 1च्या मदतीने धावसंख्या जाते पुढे. धावफलकावर 13 धावा लागल्या जात आहेत. 1/13 अशी धावसंख्या आपण मित्रांनो धावफलकावरती बघू शकतो. दोन्ही संघांमध्ये खरं तर आपण विचार जर केला तर दोन्ही संघांमध्ये ती क्षमता आहे, दोन्ही संघांमध्ये ती ताकद आहे इथून पुढे या मॅचला जिंकण्याची. यश कासलीवाल समोर गौरव गुगळे यांना आपण बघतो. समोर खेळलाय वीर कासलीवाल आणि दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं तर लॉंग ऑफवरून देखील क्षेत्ररक्षक पोहोचलेत. त्या दरम्यान एकच धाव पूर्ण होत असताना 1च्या मदतीने धावसंख्या पुढे जाईल. धावफलकामध्ये होतोय छोटासा बदल. यश कासलीवाल ओव्हर नंबर 2 हाताळत आहेत. त्यांच्या विपक्षामध्ये अजूनही मोठा फटका आलेला नाहीये. चांगली गोलंदाजी केली, चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी केली. अजूनही 50 बॉल्स आणि 85 रन्स जिंकण्यासाठी. 50 चेंडू आणि 85 धावा. किरण भंडारी सर आपण स्ट्रायकिंग एंडवरती बघतोय. पायावर टाकला होता लॉंग ऑनच्या दिशेने. जमिनीला समांतर हा फटका आहे. एकच सिंगल तिथे पूर्ण होत असताना 1च्या मदतीने धावसंख्या जाईल पुढे. धावफलकामध्ये होतोय छोटासा बदल. 1/15. यश कासलीवालच्या या षटकामध्ये सावध पवित्र घ्यायचा असा निर्णय नक्कीच फलंदाजांनी घेतला असावा आणि या ओव्हरमध्ये सिंगल डबल्सवरती जास्त भर दिला जातो. यश तयार. समोर गौरव. याही वेळेस चांगला ड्राईव्ह केलाय. लॉंग ऑफच्या दिशेने बॉल चाललाय. या मैदानाशी खेळत बागडत गेला. एकच धाव पूर्ण होत असताना ओव्हरचा खेळ आपण जर बघितलं तर या ठिकाणी होतोय समाप्त. 2 ओव्हर संपलेले आहेत आणि 2 ओव्हर नंतर प्रतिषटक 8च्या सरासरीने धावा बनवल्या, त्या म्हणजे 16. एक फलंदाजी करणाऱ्या ब्ल्यू फिनिशर संघाने गमावलाय. 2 ओव्हर नंतर 16. एक फलंदाज बाद आहे. प्रेक्षक देखील मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. आपल्या स्क्रीनवर आपण बघू शकता प्रेक्षकांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. आमच्या स्टेडियममधून अनेक प्रेक्षक या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. आपल्या सर्वांचं मनापासून सहर्ष स्वागत आहे. स्टेडियम 2 मध्ये, स्टेडियम 1 मध्ये प्रेक्षक आमच्याशी जॉईन झालेले आहेत.
2 ओव्हर नंतर 16. तिसऱ्या षटकाला प्रारंभ झालाय. पवन गुंदेच्या गोलंदाजी करण्यासाठी येत आहेत. पहिल्याच बॉलवर आपण जर बघितलं तर एक धाव कंप्लीट होत असताना पाहायला मिळतं. अवित्री व्हेलॉसिटी किंग्स या संघाने टॉस जिंकल्यानंतर फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता आणि तो निर्णय आतापर्यंत योग्य राहिलाय. शॉर्ट बॉलचा वापर केलाय, हुक केलाय तिथे. 1 बाउन्स चेंडू होतं फरार. वीर कासलीवाल्यांना गुंगारा देत टाटा बाय बाय करत सीमारेषेच्या पलीकडे एक शानदार चौकार. चार धावा इथे आपण पाहतो मैदानाच्या पूर्ण केल्या जात आहेत. टप्पा पडल्यानंतर चेंडू सीमारेषा पार. अजून एकदा शॉर्ट बॉलचा वापर केला, याही वेळेस पुल करत असताना, आणि बॉल जाईल बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषेच्या पलीकडे. अजून एक तगडा प्रहार, शॉर्ट अँड पुलचा एक बहारदार फटका, आणि त्यानंतर हा पुल पॉवरफुल आणि ब्युटिफुल देखील ठरलाय. वंडरफुल सिक्सर. यावेळेस मात्र चांगलं कमबॅक पवन गुंदेश यांनी केलेला आहे. फुलर लेंथवर टाकलेला बॉल खोलवर टप्प्याचा होता. तिथे एकच धाव मिळणार आहे, दुसरीचा कुठलाही प्रयत्न तिथे होणार नाही. 1च्या मदतीने धावसंख्या पुढे जाईल. धावफलकामध्ये होतोय बदल. आता 28 धावा धावफलकावरती लागल्यात. एक चौकार एक षटकार आला होता, परंतु त्यानंतर कमबॅक देखील केले गोलंदाज पवन गुंदेश यांनी. चांगला बॉल आउटसाइड द ऑफ अतिरिक्त शफल लाईनमध्ये आले होते हा फटका खेळण्यासाठी, परंतु यष्ट्यांच्या पाठीमागे निर्धावच्या स्वरूपामध्ये बॉल निघून जातोय. पवन गुंदेच्या यांनी हा चेंडू थोडासा वेगात टाकला होता. फुलर लेंथवर मनगटाचा खूप चांगला वापर केला इथे फलंदाज गौरव गोगळे यांनी. एकच धाव मिळते. 1च्या मदतीने धावसंख्या पुढे जाते. ओव्हरचा खेळ संपलेला आहे. 3 ओव्हर संपल्यात आणि 3 ओव्हर नंतर 1 बाद 29 ब्ल्यू फिनिशर्स 29 लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर 3 ओव्हर्स. 42 बॉल 70 रन. 42 चेंडूंचा खेळ आता बाकी राहिला आहे. जिंकण्यासाठी 70 धावांची अजून आवश्यकता. बघूयात 42 चेंडूंमध्ये या 70 धावा पूर्ण केल्या जातील की या 70 धावा रोखल्या जातील हे बघणं देखील फार गरजेचं राहणार आहे. कारण पहिला फलंदाज लवकर बाद झाल्यानंतर गौरव गोगळे आणि किरण भंडारी या 2 फलंदाजांमध्ये एक चांगली भागीदारी होताना आपल्याला बघायला मिळते, जी फार गरजेची होती. आणि ती भागीदारी संघाला विजयापर्यंत घेऊन जाईल का ते देखील आपल्याला पाहायचं आहे. 3 ओव्हर झाल्यात. 3 ओव्हर नंतर 29 धावा आतापर्यंत बनवल्या गेल्यात. गोलंदाजी करण्यासाठी आपण पाहू शकतो गोलंदाज प्रतीक भंडारी यांना गोलंदाजी करण्यासाठी आमंत्रित करण्यात आलंय. त्यांच्या खांद्यावर विश्वास आता टाकण्यात आलाय. त्यांना पाचारण केले जाते गोलंदाजी करण्यासाठी. ओव्हर नंबर 4 साठी आपण इथे पाहू शकता 29 आतापर्यंत बनवल्यात. अजूनही 70 पाहिजेत, कारण 99 धावांचं एक मोठं आव्हान आहे. क्षेत्ररक्षणामध्ये केले जाणारे बदल आपल्याला पाहायला मिळतात. प्रतीक भंडारी तयार आहेत. समोर गौरव गोगळे यांना तुम्ही पाहताय. आतापर्यंत गौरव गोगळे यांनी संयमानं क्रिकेट खेळलं. इंटेलिजंट क्रिकेट त्यांनी आतापर्यंत खेळलंय. याही वेळेस पहा मनगटाच्या साह्यानं बॉलला वळवलंय बॉटम हँड आणि त्याचा खूप चांगला वापर. एकच सिंगल. 5 वाजून 55 मिनिटांनी इनिंगला सुरुवात झाली आणि 6 वाजून 43 मिनिटांनी ही इनिंग संपली पाहिजे याची नोंद फिल्डिंग करणाऱ्या टीमने घ्या. 6:43 बिग हिट करण्याचा प्रयत्न. बॉल उंच आकाशामध्ये गेला आणि थेट सीमारेषेच्या पलीकडे गेलाय. ओव्हर द बॉलर हेड. एक दमदार स्ट्रोक आपल्याला बघायला मिळतोय आणि हा चेंडू बाहेरून आणावा लागेल. किरण भंडारी यांचा एक बहारदार षटकार.
यावेळेसचा चेंडू आपण पाहतोय डॉट बॉल येत असताना आपल्याला बघायला मिळतो. प्रतीक भंडारी कमबॅक करतायत षटकारानंतर. फुल टॉस यावेळेस हलक्या हाताने बॉलला ढकललंय. एकच धाव मिळते आणि 1च्या मदतीने धावसंख्या देखील पुढे जात असताना आपल्याला बघायला मिळणार आहे. धावा फलकावरती जाऊयात. धावसंख्या झाली 37. एक फलंदाज बाद आहे. 37 धावा ब्ल्यू फिनिशर्स या मॅचला फिनिश कशा पद्धतीने करतायत ते बघणं देखील फार निर्णायक आहे. चांगला बॉल वेगात टाकला होता. स्टंप टू स्टंप अटॅक. चांगली लाईन आणि लेंथ फलंदाजाला बंदिस्त करणारी. म्हणजे फलंदाजाला इथे हा चेंडू खेळण्यासाठी तेवढी जागा मिळाली नाही. बिग हिट समोर उडवलाय गौरव गुगळे यांच्या बॅटमधून. यावेळेस स्टँड अँड डिलिव्हर्ड. बॉल सीमारेषेच्या पार जाईल. दोन्ही बाजूने हल्ला होतोय. प्रतीक भंडारी आणि दुसऱ्या बाजूने गौरव गुगळे देखील आता षटकार ठोकतायत. अवित्रीबाई सिक्सर. चार ओव्हर संपलेले आहेत आणि 4 ओव्हर नंतर धावा झाल्या 43. 36 बॉल आणि जिंकण्यासाठी अजूनही धावा बनवायच्यात त्या म्हणजे 56. टीट फॉर टॅट. प्रत्युत्तर इथे दिले जाते. पहिल्या डावामध्ये वार झालेत परंतु दुसऱ्या डावामध्ये पलटवार देखील होत आहेत. 99 धाव्यांचं आव्हान आहे. मोठ्या आव्हानाचा पाठलाग करत असताना ब्ल्यू फिनिशर्स मात्र या ठिकाणी तगडी लढत मैदानावरती देतोय. 36 चेंडू आणि 56 धावा जिंकण्यासाठी बनवायच्यात. सुयश मुथा यांना गोलंदाजी करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले. शॉर्टबॉलचा वापर केलाय. शॉर्ट अँड पुल करत असताना चेंडूला हवाई सफर घडवली आहे आणि गोलंदाज सुयश मुथा यांचं भव्य स्वागत करण्यात आलंय. आणि इथे फलंदाज किरण भंडारी सांगतायत आइए सुयश आपका स्वागत है. षटकारानं त्यांचं स्वागत केले. शॉर्टबॉल होता त्याचा वापर खूप चांगल्या पद्धतीने करण्यात आलाय. नेक्स्ट ओव्हरमध्ये ड्रिंक्स ब्रेक देखील असणार आहे. 5वं षटक आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये सुरू असताना पहिल्याच बॉलला फार दूरवर फेकून दिलं आणि वाऱ्याची दिशा देखील आपण जर बघितली तर आता जो एंड आहे स्ट्रायकर एंडच्या फलंदाजाकडे आता थोडंसं बेनिफिट आहे कारण वाऱ्याची दिशा ही मात्र मिड विकेटच्या दिशेने आहे. ऑन साईडच्या दिशेने आहे आणि त्याचा पुरेपूर फायदा इथे फलंदाजी करणारा संघ घेताना आपल्याला बघायला मिळतोय. या अगोदरच्या ओव्हरमध्ये देखील 2 षटकार खेळले होते आणि ते समोर खेळले होते आणि मी काल उल्लेख केला की जिकडे वारा तिकडे मारा त्या पद्धतीनं तुम्हाला टेनिस बॉल क्रिकेटमध्ये खेळावं लागतं. जिकडे वाऱ्याचा ओघ आहे जिकडे वाऱ्याची दिशा आहे अगदी त्याच दिशेनं तुम्हाला फलंदाजी करावी लागते. आणि पहिल्याच बॉलवर आपण जर बघितलं तर किरण भंडारी सरांनी एक तगडा प्रहार केला. 29 धाव्यांवर ते नाबाद खेळतायत. गौरव गुगळे 16 वर नाबाद खेळतायत. संघाचा धावफलक आहे 49. एक फलंदाज बाद आहे. 35 बॉल 50 रन. फुलर लेंथवरचा बॉल होता. तिथे मिड ऑन चेंडूवर ते आलाय जरूर परंतु एक सिंगल रोखू शकलेले नाही आहेत. एक धाव पूर्ण होत असताना आपल्याला बघायला मिळते आहे 1च्या मदतीने धावसंख्या पुढे जाईल. धावफलकामध्ये होणारा छोटासा बदल आपल्याला दिसेल. 50 अप 50 धावा ब्ल्यू फिनिशर संघाच्या पूर्ण झाल्यात. अर्धशतक धावफलकावर लागले. बिग हिट केला जातोय स्लॉट मध्ये बॉल आणि प्रयत्न पहा तिथे. वाह एक्सलंट. परंतु
स्पोर्टमॅन स्पिरिट देखील दाखवले तिथे, खिलाडूवृत्ती दाखवली यश कासलीवालने आणि त्यानं सांगितलंय की हा षटकार आहे. थँक्यू यश कासलीवाल. हे फार गरजेचं असतं आणि खिलाडूवृत्तीची जबाबदारी खरं तर कॅप्टनवरही जास्त असते आणि असे खेळाडू नक्कीच मोठे होतात. धावफलकावरती आपण जर बघितलं तर धावा 56 आहेत, एक फलंदाज बाद आहेत. 33 बॉल 43 रन्स पाहिजेत. परत एकदा बॉलला उडवण्याचा प्रयत्न, हा फटका मिस टाइम आहे आणि तिथे झेल पकडला जातो आहे. मोठी विकेट मिळते आहे. गौरव गुगळे यांना माघारी जावं लागणार आहे. गौरव गुगळे बाद, बॅक टू द पॅव्हिलियन, विकेटचं पतन. 32 बॉल अजूनही शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी आपण जर बघितलं तर 43 धावा पाहिजेत. सुयश मुथा गोलंदाजी करण्यासाठी तयार आहेत, तर गौरव शहा नवीन फलंदाज आलेले आहेत. यावेळेस फुल टॉस बॉल आपण जर बघितलं तर मिड विकेटच्या दिशेने बॉलला खेळलाय. क्षेत्ररक्षक चेंडूवरती पोहोचले जात आहेत. त्या दरम्यान एकच धाव कंप्लीट होत असताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. 1च्या मदतीने धावसंख्या पुढे जाते. धावफलकामध्ये होणारा छोटासा बदल आपल्याला दिसतोय. 57 धावा. इथे अपील झाली आहे, परंतु तिथे आपण जर बघितलं तर धाव मात्र मिळणार नाहीये. जरी 2 षटकार आले असले सुयश मुथा यांच्या ओव्हरमध्ये, परंतु त्यांनी गौरव गुगळेची मोठी विकेट देखील या ओव्हरमध्ये मिळवून दिली आहे. 5 ओव्हर संपल्यात आणि 5 ओव्हरनंतर धावफलकावरती धावसंख्या झाली आहे ती म्हणजे 57. 2 फलंदाज बाद आहेत. शेवटचे 30 चेंडू आणि 42 धावा अजूनही जिंकण्यासाठी बनवायच्या आहेत. 30 बॉल्स 42 रन असं विजयाचं समीकरण आता बनताना आपल्याला पाहायला मिळतंय. कुणाच्या खांद्यावर आता ही जबाबदारी आहे ते बघणं देखील फार गरजेचं राहील, कारण गोलंदाजी करणाऱ्या संघाला बराचसा संघर्ष करावा लागेल. जरी 99 धावांचं लक्ष असलं, जरी मोठं लक्ष असलं, परंतु ब्ल्यू फिनिशर संघ इथे खूप चांगल्या पद्धतीने खेळ करताना आतापर्यंत आपल्याला बघायला मिळालेलं. टिट फॉर टॅट प्रत्युत्तर त्यांनी या डावामध्ये देखील दिलेलं आहे. आपण दुसऱ्या ओव्हरचा खेळ सुरू असताना याबाबत चर्चा देखील केली की या धावा होऊ शकतात, परंतु तुम्हाला पॉझिटिव्ह इंटेंटनं मैदानावरती उतरावं लागेल.
कारण कधीही हार मानायची नसते. एका सिंहाला एक शिकार मिळवण्यासाठी दररोज 7 ते 10 वेळा हार पत्करावी लागते. सिंहाचे जवळजवळ 85% जीवन हे अपयशानं भरलेलं असतं. तरीसुद्धा कोणती गोष्ट सिंहाला राजा बनवते तर त्याची हार न मानण्याची जी क्षमता आहे ना ती सिंहाला राजा बनवते. 7 ते 10 वेळा प्रयत्न करून देखील हार पत्करावी लागते सिंहाला एक शिकार मिळवण्यासाठी. त्यामुळे कधी हार मानू नका. जरी 99 धावा तुम्हाला बनवायच्या असल्या, जरी मोठं आव्हान असलं, परंतु मी त्या धावा बनवू शकतो. 7:43 ला तुमच्या या इनिंगचा खेळ संपला पाहिजे. ओव्हर नंबर 6 सुरू आहे. शॉर्ट बॉलचा वापर केलाय आणि गोलंदाजाच्या अंगलट आलाय. हा खूप टप्प्याचा चेंडू पाठवला मिड विकेटला. गौरव शहा यांचा हा षटकार आहे, सिक्सर. गौरव शहा यांनी देखील हात खोललेत. पहिल्याच बॉलवर त्यांनी एक मोठा फटका खेळलाय. त्यानंतर लगेचच चातुर्याचं क्रिकेट आहे, सेन्सिबल इंटेलिजंट क्रिकेट आपण इथे पाहतोय. षटकार आला त्यानंतर लगेचच एक धाव पूर्ण करत स्ट्राईक रोटेट करण्याचं काम इथे करण्यात आलं. 1च्या मदतीने धावत संख्या पुढे जात असताना आपण बघतोय. कौतुक करावं लागेल ते म्हणजे किरण भंडारी यांचं 30 धावा त्यांनी देखील बनवलेल्या आहेत. नाबाद ते खेळतायत. गौरव शहा 8 या धावसंख्येवरती खेळतायत. 28 चेंडू आणि 35 धावा अजूनही जिंकण्यासाठी बनवायच्या आहेत. बॅकफुटला गेले, कट केलाय, तिथे नाहीये क्षेत्ररक्षक. बॉल वेगात ट्रॅव्हल होतोय, जाईल सीमारेषेच्या पलीकडे. धावा मिळतील 4. येईल एक शानदार आनंद ट्रेडिंग कंपनी चौकार. ऍक्शन रिप्ले. बॅकवर्ड पॉइंटची सीमारेषा तोडली, तिथे फोडली आणि हा चौकार आला. बिटवीन द गॅप बॉलला खेळ. यावेळेला स्विच हिट केला जाईल. क्षेत्ररक्षक फक्त दर्शकाची भूमिका घेईल आणि बॉल याही वेळेस सीमारेषेच्या पलीकडे जाईल. 1 बाउन्स, चौकार येतोय. वन्स अगेन 4 रन्स. या ओव्हरमध्ये बऱ्याचशा धावा खर्च झाल्या. पहिल्या बॉलवर षटकार आला होता, त्यानंतर हे 2 चौकार येताना पाहायला मिळाले आणि किरण भंडारी खाली इलाका और वहा धमाका देखील इथे करताना पाहायला मिळतात. 2 चौकार आले. 2 चौकारांच्या मदतीने धावसंख्या वाढली आहे 72. 26 बॉल 27 रन. यावेळेला समोर खेळलाय यश कासलीवाल तिथे आहेत. चेंडूवरती पोहोचतायत. एकच सिंगल प्राप्त होईल. 1च्या मदतीने धावसंख्या मात्र पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. धावफलकावर 73 धावा नोंदवल्या जात आहेत. 25 बॉल शिल्लक आहेत आणि 26 धावांची अजून आवश्यकता आहे. या मॅचला जिंकण्यासाठी ब्ल्यू फिनिशर संघाला पियुष लुंकड तयार होत आहेत. खोलवर टप्प्याचा हा बॉल तिथे स्वतः गोलंदाज चेंडूवरती पोहोचणार आहेत. दरम्यानच्या कालावधीमध्ये धाव मिळणार नाहीये. ओव्हरचा खेळ मात्र संपतोय. 6 ओव्हर संपल्यात. 6 ओव्हर नंतर धावसंख्या झाली 73. 2 फलंदाजांच्या मोबदल्यामध्ये ब्ल्यू फिनिशर्स 73 रन्स, लॉस ऑफ 2 विकेट्स आफ्टर 7 ओव्हर. शेवटचे 24 बॉल आणि 26 धावा जिंकण्यासाठी 24 गेंदे और 26 रनों के और भी दरकार है इस मैच को जीतने के लिए ब्लू फिनिशर्स टीम. एका बाजूला अवित्री वेलॉसिटी किंग्स आणि त्यांच्या विपक्षामध्ये ब्लू फिनिशर्स असा सामना मैदानावरती सुरू आहे. कोण जिंकणार, कोण पराभूत होणार हा प्रश्न देखील अजूनही गुलदस्त्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. परंतु येणारी जी वेळ आहे, येणारे जे 24 चेंडू आहेत त्याचं उत्तर आपल्याला नक्कीच देतील. प्रतीक आमंत्रित करण्यात आले गोलंदाजी करण्यासाठी. 6:43 इनिंग संपणं अपेक्षित आहे. आता 6:24 झाली आहेत. हे देखील फार गरजेचं असेल. वेळ फार महत्त्वपूर्ण आहे. करंट रन रेट 12.17 आणि रिक्वायर्ड रन रेट जवळपास 6.5.
अशा घटना अनेक वेळा घडतात. ज्यावेळेस गोलंदाज आणि कॅप्टनने जर फिल्डिंग लावली तर बराचसा वेळ वाचतो, परंतु प्रत्येकाने लावल्यानंतर बराचसा वेळ जातो. अशा घटना अनेक वेळा मैदानावर घडताना आपण बघतो. गोलंदाज तयार होत आहेत. यावेळेस ड्राईव्ह केलाय, चांगला ड्राईव्ह पाहायला मिळतोय. दोन क्षेत्ररक्षक चेंडूला अडवण्याचा प्रयत्न करतील, परंतु तिथे चांगली फिल्डिंग देखील पाहायला मिळाली आहे. सीमारेषेच्या अगदी जवळ बॉल अडवलाय. 2 धावा कंप्लीट करत असताना किरण भंडारी आज खूप चांगली आणि प्रभावित करणारी कामगिरी करतायत मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्या 75 या आकड्यावरती जाणार आहे. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 23 बॉल 24 रन्स. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न केला. फाईन लेगच्या दिशेने बॉल वेगात ट्रॅव्हल करतोय आणि तिथे वीर कासलीवाल यावेळेस चांगली फिल्डिंग करताना पाहायला मिळालेत. 2 धावा मात्र रोखू शकणार नाहीयेत. 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. 2च्या मदतीने धावसंख्या जाईल पुढे. धावफलकावरती जर आपण पाहिलं तर धावसंख्या झाली आहे 77 धावा आपण धावफलकावरती पाहतोय. गोलंदाज तयार होत आहेत गोलंदाजी करण्यासाठी. याही वेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. डीपमध्ये प्रोटेक्शन आहे. यश कासलीवाल चेंडूवरती पोहोचत आहेत. त्या दरम्यान आपण जर पाहिलं तर एकच धाव मिळते. 1च्या मदतीने धावसंख्या देखील पुढे जात असताना आपण बघतो. धावफलकावर धावसंख्या झाली ती म्हणजे 78. 2 फलंदाज आतापर्यंत माघारी गेलेले आहेत, परंतु जबाबदारी किरण भंडारी यांनी घेतली आपल्या खांद्यावर आणि 99 धावांचा पाठलाग ते यशस्वीरित्या पूर्ण करतायत. दुसऱ्या बाजूला गौरव शहा. स्क्वेअर लेगला बॉल जाईल. तिथे आपण जर बघितलं तर धावसंख्या देखील 1ने पुढे जाईल. काल रात्री एक मॅच पाहिली होती आपण खंडेलवाल खिलाडीज विरुद्ध ब्ल्यू फिनिशर्स. ब्ल्यू फिनिशर्स संघाने या स्पर्धेतली सर्वात निच्चांकी धावसंख्या बनवली होती 35, परंतु आज तो संघ मोठ्या आत्मविश्वासाने उतरला. 99 धावांचा पाठलाग तो संघ करतो. हो, यावेळेस लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, भन्नाट वेग या चेंडूला बघायला मिळाला आहे. प्लेड अँड मिस. डॉट बॉल येत असताना पाहायला मिळणार आहे. प्रतीक यांच्या माध्यमातून ओव्हर नंबर 7 इथे पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे. शेवटचा चेंडू मैदानामध्ये. याही वेळेस खोलवर टप्प्याचा बॉल आहे. डॉट बॉल इथे येत असताना ओव्हरचा खेळ संपलेला आहे आणि 7 ओव्हर नंतर धावा झाल्यात 79 धावा. 2 फलंदाज बाद. शेवटचे चेंडू शिल्लक राहिलेत 18 आणि जिंकण्यासाठी धावा बनवायच्यात 20 धावा अजूनही जिंकण्यासाठी. 18 बॉल 20 रन. एंट्री गेटच्या समोर जे प्रेक्षक या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत, एंट्री गेटच्या समोर आपण थांबू नका ही आपल्याला प्रेमाची विनंती आहे. आपण प्रेक्षकांसाठी व्यवस्था केली आहे. डाव्या बाजूला आपण स्टेडियम्स बनवलेले आहेत. कृपया करून आपण तिकडे बसावं ही विनंती आपल्याला आहे. एंट्री गेटच्या समोर थांबू नका तिथे कोणीही, ही विनंती आपल्याला आहे. आपण आलात, आपलं स्वागत या स्पर्धेच्या निमित्तानं आहे. 7 ओव्हर नंतर 79 धावा, 18 चेंडूंचा खेळ बाकी राहिला आणि जिंकण्यासाठी 20 धावांची आवश्यकता. अभित्री वेलॉसिटी किंग्स, दुसऱ्या बाजूला ब्ल्यू फिनिशर्स अशी लढत मैदानावरती सुरू आहे. आमच्या स्टेडियम 1 मध्ये अनेक लहान खेळाडू मात्र या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. नगरचं भविष्य आहे आणि अकॅडमीमधून येऊन लगेचच या स्पर्धेचा देखील ते आनंद घेत आहेत आणि त्यांचा आनंद जो आहे तो आपल्या स्क्रीनवर बघायला मिळतो. गोलंदाजी करण्यासाठी आपण पाहू शकता वीर कासलीवाल यांना आमंत्रित करण्यात आलंय. एक युवा टॅलेंटेड खेळाडू आहे. थोडासा वेळ वाचवणं देखील गरजेचं राहील.
18 बॉल 20. स्ट्रायकिंग एंडवर आपण गौरव शहा यांना बघतोय, तर गोलंदाजीसाठी वीर कासलीवाल. शॉर्ट बॉलचा वापर केलाय, बॉल हवेत आहे, फटका मिस टाइम आहे आणि तिथे कॅच ड्रॉप आहे आणि बॉल देखील सीमारेषेच्या जवळ निघून जातोय. पेट्रोलिंग करत असताना 2 धावा कंप्लीट होतील. या चुका तुम्हाला टाळणं फार गरजेचं आहे, कारण मॅचची परिस्थिती जर तुम्ही पाहिली तर एखादी छोटीशी चूक तुम्हाला मोठ्या पराभवाकडे घेऊन जाऊ शकते आणि इथे ती चूक घडली आहे. पहा, 2 धावा पूर्ण झाल्यात. 2च्या मदतीने धावसंख्या पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळते 81 धावा धावफलकावरती झालेल्या आहेत. यावेळेस देखील अखूट टप्प्याचा बॉल होता, परंतु कव्हर पॉईंटमध्ये चांगली फिल्डिंग आनंद मुथा यांच्या माध्यमातून पाहायला मिळते, ज्यांनी फलंदाजीमध्ये आज अर्धशतक बनवले. त्यांच्या हातामध्ये चेंडू गेले, धाव तिथे मिळणार नाहीये. 16 बॉल 18 रन अजूनही जिंकण्यासाठी वीर कासलीवाल चांगली बॉलिंग करतायत. पुढे टाकलाय बॉलर, बॅक ड्राईव्ह, खूप चांगली गोलंदाजी, जबरदस्त गोलंदाजी आपण वीर कासलीवालच्या माध्यमातून बघतोय. आतापर्यंत 3 चेंडू टाकलेत आणि त्या 3 चेंडूंमध्ये जर झेल झाला असतं तर एकही धाव मिळाली नसती. यॉर्कर लेंथ, फलंदाजाला बंदिस्त करणारी ही लाईन. डॉट बॉल. त्यामुळे शॉर्ट बॉल, शॉर्ट अँड पुल, गोलंदाजाला दाखवले आसमान, मिड विकेटला बॉल पाठवलाय. ओव्हर द मिड विकेट गौरव शहा यांच्या बॅटमधून येतोय एक तगडा सिक्सर, इलाइट सिक्सर. ऍक्शन रिप्ले, थोडासा खराब चेंडू पाहायला मिळाला, टप्पा थोडासा मागे खेचला, परंतु गौरव शहा लाईन पिक केली, पॉवर जनरेट केली, पुलचा फटका मिड विकेटला पाठवला, षटकार मिळाला. यावेळेस देखील फुल टॉस होता, परंतु क्षेत्ररक्षक तिथे आहेत पवन गुंदेच्या, चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली इनफिल्डच्या आतमध्ये. धाव मात्र मिळाला नाही. डॉट बॉल येत असताना आपल्याला बघायला मिळतोय धावसंख्या पूर्णपणे स्थिर आहे 87 आकड्यावर. 87, लॉस ऑफ 2 विकेट्स. समीकरण बदललंय, 13 बॉल 12 रन. इक्वेशन प्रत्येक चेंडू नंतर तुमच्यापर्यंत पोहोचवलं जाईल. 13 चेंडू 12. स्विच हिट तर केलाय, बॉल हवेत आहे, नो मॅन्स एरियामध्ये बॉल लँड होईल. तिथे आहेत क्षेत्ररक्षक. आपण जर पाहिलं तर एकच धाव कंप्लीट होत असताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. ओव्हरचा खेळ संपलाय. वीर कासलीवाल यांनी चांगली गोलंदाजी केली या षटकामध्ये. 8 ओव्हर संपल्यात आणि 8 ओव्हर नंतर धावसंख्या झाली आहे 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 88 धावा आणि त्या 88 पैकी किरण भंडारी यांनी बनवल्या 44 धावा नॉबाद. जिंकण्यासाठी अजूनही 12 चेंडूंचा खेळ शेष राहिलाय आणि धावा पाहिजेत 11. 6:43 इनिंगचा खेळ संपणं फार गरजेचं आहे. अजूनही 9 मिनिटांचा खेळ बाकी आहे. 12 बॉल 11. यश कासलीवाल यांना आमंत्रित करण्यात येईल गोलंदाजी करण्यासाठी. स्वतः संघ नायक आता मैदानामध्ये गोलंदाजीच्या ट्रॅकवर येत आहेत. स्टेडियम 1 मधून अनेक आमचे लहान खेळाडू या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. 12 चेंडूंमध्ये 11 धावेंची आवश्यकता. गोलंदाजी करण्यासाठी यश कासलीवाल तयार होतील. पहिलाच बॉल आउटसाइड द ऑफ, इट्स अ नॉन प्लेबल डिलिव्हरी. पंचांनी दंडित केला. हा दिशाहीन चेंडू आहे. एक अतिरिक्त धाव इथे मिळेल. मला वाटतं रिव्ह्यूची मागणी देखील करण्यात आली. फिल्डिंग टीमच्या माध्यमातून या निर्णयाला चॅलेंज करण्यात आलं. पाहूयात काय निर्णय असेल तो आपल्यापर्यंत अगदी काही क्षणातच पोहोचवला जाईल.
वाईट बॉल, रिव्ह्यू अनसक्सेसफुल. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, बॉल हवेत आहे, फटका मिस टाइम आहे आणि यावेळेस पकडला जाईल झेल. फलंदाज गौरव शहा बाद होत आहेत. पुष्कर भंडारी यांनी हा झेल पकडलाय, विकेट मिळते. तर नवीन फलंदाज गौरव बोरा आता मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. गौरव गुगळे बाद झाले, गौरव शहा बाद झाले, गौरव बोरा आलेत मैदानामध्ये. 4 गौरव आहेत या संघामध्ये. 11 चेंडूंचा खेळ बाकी राहिलाय. जिंकण्यासाठी 10ची अजून आवश्यकता. संघर्ष सुरू आहे. फिल्डिंग टीम देखील सांगतीये पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त. मॅच अजून संपलेली नाहीये, कारण मी अजून मॅच जिंकलेलो नाहीये. शर्यत अजून संपलेली नाही, कारण मी अजून जिंकलेलो नाही. शेवटचे 11 चेंडू आणि जिंकण्यासाठी 10ची आवश्यकता. यश कासलीवाल गोलंदाजी करत असताना आपण पाहतो एक विकेट संघाला मिळून दिली आणि ती महत्वाची विकेट. परंतु दुसऱ्या बाजूला किरण भंडारी सरांचं देखील कौतुक होणं फार गरजेचं आहे. एका बाजूने किल्ला ते लढवत आहेत. आल्याबरोबर चांगला ड्राईव्ह केलाय. एक्स्ट्रा कव्हरला बॉल जाईल, तिथे आहेत क्षेत्ररक्षक. एक सिंगल प्राप्त होत असताना आपल्याला पाहायला मिळतं. 1च्या मदतीने धावसंख्या पुढे जाईल. या स्पर्धेतलं तिसरं अर्धशतक पूर्ण होईल का ते देखील बघणं फार गरजेचं राहील आपल्याला. या अगोदर 2 अर्धशतकं झाली आहेत. रोहित शिंगवी यांनी पहिलं अर्धशतक बनवलं. आज या मॅचमध्ये पहिल्या इनिंगमध्ये आनंद मुथा यांनी दुसरं अर्धशतक बनवलं आणि या डावामध्ये तिसरं अर्धशतक पूर्ण होईल का, कारण किरण भंडारी 44 धावेंवर नाबाद आहेत. लेटकटचा फटका आहे, बॉल वेगात चाललाय. क्षेत्ररक्षक पवन गुंदेच्या चेस करतायत आणि तिथे 2 धावा जरूर पूर्ण होत असताना आपल्याला पाहायला मिळतील. चांगला स्टॉप तिथे पाहायला मिळतो. 2च्या मदतीने धावसंख्या देखील पुढे जात असताना आपण बघू शकता 92 धावा धावफलकावरती लागल्यात. समीकरण बदललं. शेवटचे 9 चेंडू आणि 7 धावा अजूनही जिंकण्यासाठी. हे 3 चेंडू जे आहेत ना, हे फार महत्वाचे या मॅचमध्ये. या 3 चेंडूमध्ये यश कासलीवाल कशा पद्धतीने कामगिरी करतायत ते बघणं फार गरजेचं राहणार आहे. चांगला फटका हा देखील बिटवीन द गॅप खेळला जातो. क्षेत्ररक्षक तिथे पेट्रोलिंग करतायत, त्या दरम्यान 2 धावा कंप्लीट होईल. 2च्या मदतीने धावसंख्या पुढे जात असताना आपण पाहतो धावफलकामध्ये छोटासा बदल होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. स्कोर कार्डवर 94 रन्स, लॉस ऑफ 3 विकेट्स. शेवटचे 8 चेंडू आणि 5 धावा जिंकण्यासाठी. 6 वाजून 38 मिनिटे झाली आहेत. 6:43 ला इनिंग संपवायची आहे. यावेळेसचा बॉल हलक्याने ढकललाय. फाईन लेग वरून येतो क्षेत्ररक्षक, तोपर्यंत फक्त एक सिंगल कंप्लीट होत असताना आपल्याला पाहायला मिळते. शेवटचे 7 चेंडू आता बाकी राहिलेत आणि धावा पाहिजेत 4. 7 चेंडू आणि 4 धावा. यश कासलीवाल आतापर्यंत 11 चेंडू टाकले, 13 धावा दिल्यात. एक विकेट त्यांना मिळाली आहे, ती या षटकामध्ये मिळाली. किरण भंडारी 49 वर नाबाद आहेत. गौरव बोरा आता स्ट्रायकिंग एंडवरती पाहायला मिळत आहेत. 7 बॉल 4. चांगला बॉल वेगात टाकला होता. फलंदाजाला बीट करून निर्धावच्या स्वरूपामध्ये निघून गेला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. प्लेड अँड मिस डॉट बॉल येत असताना शेवट चांगला केला या ओव्हरचा. शेवटचे आता 6 चेंडू शिल्लक राहिलेत आणि जिंकण्यासाठी 4 धावेंची गरज आहे. थोडंसं स्पीडअप करावं लागेल. मॅच थोडीशी फास्ट करा. 6 बॉल 4 यानंतर जी मॅच आहे शेवटचे 6 चेंडू आणि आपण जर पाहिलं तर 4 धावेंची आवश्यकता आहे गोलंदाजी करण्यासाठी. आपण पाहतोय एक युवा टॅलेंटेड खेळाडू येतोय, अर्थात वीर कासलीवाल.
इथे वीर कासलीवालने जर या 4 धावा रोखल्या तर नक्कीच आज तो हिरो ठरेल या मॅच मध्ये. परंतु दुसऱ्या बाजूला किरण भंडारी वन साइड हिरो आहेत ब्ल्यू फिनिशर संघासाठी. 49 रन्स नॉट आउट त्यांनी बनवलेले आहेत. 6 गेंदे 4 रनों की और भी दरकार है. ब्लू फिनिशर्स टीम जो बल्लेबाजी करते हुए नजर आ रही है. वीर तैयार आहेत. चांगला फटका एक्स्ट्रा कव्हरला बॉलला खेळ आहे आणि तिथे एकच धाव पूर्ण होईल, दुसरीचा प्रयत्न नाही आहे. एकदा किरण भंडारी सरांसाठी जोरदार टाळ्यांचा गजर करूयात. 99 धावेंचा पाठलाग करत असताना त्यांनी या स्पर्धेतलं 3रं अर्धशतक इथे झळकावलेलं आहे. ग्रेट इनिंग, ग्रेट नॉक किरण भंडारी सर. शेवटचे आता 5 चेंडू शिल्लक आहेत. जिंकण्यासाठी 3 धावेंची आवश्यकता आहे. 5 बॉल 3. पायांवर टाकलाय. धाव घेण्याचा प्रयत्न आहे जरूर आणि तिथे एक सिंगल कंप्लीट देखील केली जाईल. लेग बाईसच्या मदतीने ती धाव आली आहे. धावसंख्या वाढली, धावा झाल्यात 97. किरण भंडारी सर यांनी 50 धावा बनवल्या 26 चेंडूंमध्ये. 3 षटकार आणि 3 चौकार त्यांनी खेळले त्या डावामध्ये. पाहूयात इथून पुढे काय घडेल. 2ची गरज आहे. टॉपेज घेतलाय, बॉल हवेत आहे आणि झेल पकडला जातोय. किरण भंडारी यांची बिग विकेट मिळते. धक्का क्रमांक 3 आहे. फलंदाज बाद आहे. धक्का क्रमांक 4 आहे. 4था फलंदाज बाद आहे. 3 बॉल 2 रन. 3 चेंडू आणि 2 धावेंची गरज या मॅच मध्ये. तीन बॉल 2. नवीन फलंदाज आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. आनंद चोपडा अर्थात रोनाल्डो मैदानावरती दाखल होताना पाहायला मिळतात. 3 चेंडू आणि 2 धावेंची अजूनही गरज आहे. वीर कासलीवाल, कौतुक करावं लागेल या युवा गोलंदाजाचं. मॅच अजूनही दोन्ही बाजूला मॅच ऑन आहे. दोन्ही फलंदाज नवीन आहेत मैदानामध्ये, हे देखील विसरून चालणार नाही. 3 बॉल 2. ओहो हो हो, बॉल डॉट आलाय. निर्धाव चेंडू. मॅच आली आहे 2 चेंडू आणि 2 धावा. या स्पर्धेतली पहिली सुपर ओव्हर देखील बघायला मिळेल का ते देखील पाहायचं. आणि या स्पर्धेतली सुपर ओव्हर पहिली बघायला कुणाला नाही आवडणार. पाहूयात काय घडेल, कारण शेवटचे चेंडू शिल्लक राहिले 2 आणि धावा बनवायच्या 2. वीर कासलीवाल यांचं कौतुक इथे करावं लागेल. पाहूयात काय होईल इथे. 2 बॉल 2. प्रेशर आहे, दबाव आहे. हॅलो, प्रत्येकावर दबाव आहे आणि तो दबाव स्पष्ट दिसतोय देखील आपल्याला. रनअप मध्ये थोडासा बिघाड. 2 बॉल 2 रन. ज्यांना ज्यांना मॅच आवडली आहे त्यांनी एकदा जोरदार टाळ्यांचा गजर करूया त्या दोन्ही टीमसाठी. काय मॅच आहे, जबरदस्त. हे या स्पर्धेचं वैशिष्ट्य राहिले. ही स्पर्धा जशी जशी पुढे जाते ना तशी तशी रंगत या स्पर्धेची वाढते. हे प्रत्येक वर्षी आम्हाला बघायला मिळतं. चांगला बॉल, डॉट बॉल. 1 बॉल 2 रन. नाव आहे वीर कासलीवाल जो गोलंदाजी करतोय. क्या बात आहे, कमालीची गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते. मित्रांनो, शेवटचे आता चेंडू शिल्लक राहिलेत. 1 चेंडू 2 धाव. 1 बॉल 2 रन. 6 बॉल 4 रनची गरज होती आणि आता मॅच आली आहे 1 बॉल 2 रन. 1 चेंडू आणि 2 धावा. मुद्दा लाख बुरा चाहे तो क्या होता है, वही होता है जो मंजूर खुदा होता है. पर ये क्रिकेट है. क्रिकेट में ना किसी की दुआ और ना किसी की दवा चलती है. 1 बॉल 2 रन.
डबलीचा बॉल तर खेळलाय. लॉंग ऑफच्या दिशेने बॉल जाईल. क्षेत्ररक्षक चेंडूवरती पोहोचण्याचा प्रयत्न करतात. एक सिंगल प्राप्त झाली आहे. दुसरीचा प्रयत्न केलाय आणि निर्णय काय येतो? यस, फलंदाज बाद आहे आणि या स्पर्धेतली पहिली सुपर ओव्हर आपल्याला इथे बघायला मिळणार आहे. क्या बात आहे. एकदा वीर कासलीवाल साठी टाळ्या झाल्या पाहिजेत. त्यानं काय गोलंदाजी केली आहे. या मॅचचा हिरो तो ठरेल. जबरदस्त. 6 बॉल 4 रन. मॅच सुपर ओव्हर. तर दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आहे, आपण पंचांशी त्या ठिकाणी संपर्क करायचा. आपल्या 3 खेळाडूंची नावं या ठिकाणी द्यायची आहे. तुमचे 3 फलंदाज गोलंदाज कोणता तुम्ही वापरणार आहात. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती असेल, आपण पंचांकडे त्या ठिकाणी ती नावं द्या. दोन्ही टीमचे कॅप्टन, बोथ कॅप्टन्स. हॅलो हॅलो. कॉइन टॉस केला जाईल आणि कॉइन टॉस नुसार एंड चूज केला जाईल आणि त्याच एंडनं दोन्ही इनिंग होतील. बरोबर आहे ना? बॅटिंग टीमचे कॅप्टन झाला ना. बॅटिंग टीम म्हणजेच ब्ल्यू फिनिशर्स.